बस इथं या पुढे शेटजी पुढे या. ह्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या संदर्भात 2017 पासून आपण पाठपुरावा करत आहोत. जिल्हाधिकारी गमेश साहेब असताना भर पावसामध्ये त्यांनी येऊन आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला लेखी स्वरूपात दिलं होतं. परंतु 2017 पासून ह्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याकरिता आम्हाला नाईलाजाने हे साखळी उपोषण ठेवावे लागले. याची प्रमुख मागणी आहे की तुळजापूर शहरामध्ये जी देवी मंदिर आहे अनेक भक्तांचे प्राण गेले तरी यांनी एक रुग्णवाहिका आणलेली नाही, तर ती रुग्णवाहिका सुरू करावी. त्यानंतर गावकऱ्यांची दिनचर्या ही सकाळी दर्शनाने व्हायची, परंतु आज गावकऱ्यांना दर्शन बंद आहे. देवीला दही घालायचं म्हणलं अमावस्या पौर्णिमेला ते देखील गावकरी घालू शकत नाहीत. अशा आमच्या जी मागण्या आहेत ती प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्या संदर्भात आम्ही आज सकाळी उपोषणाला बसलो आहोत. पेड दर्शन आहे, पेड दर्शन म्हणजे पाप दर्शन आहे. हे काही तमाशा थिएटर नाही किंवा पिक्चर थिएटर नाही. त्या पिक्चर थिएटर तमाशा थिएटर प्रमाणे यांनी 300, 200, 500 रुपये तिकीट लावलेलं आहे. ही विधी व न्याय विभागाने यांना सूचना दिलेली आहे की धर्मदर्शन रांगे व्यतिरिक्त इतर कुठलीही दर्शन व्यवस्था करण्यात येऊ नये जेणेकरून सामान्य भक्तावर अन्याय होईल. तरी देखील यांनी एक ठराव घेऊन हा अन्याय सुरू केलेला पेड दर्शनाचा. या ज्या काही मागण्या आहेत आमच्या त्या रास्त मागण्या आहेत आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील. या साखळी उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला जी काही मुद्दे आहेत हे मुद्द्यामध्ये प्रमुख मुद्दे पेड दर्शनाच्या संदर्भात असेल, गावकऱ्यांच्या दिनचर्या दर्शनाच्या संदर्भातले असेल किंवा मंदिरची स्वतंत्रपणे एक रुग्णवाहिका आणणं या संदर्भात असेल. रुग्णवाहिके अभावी कितीतर भाविकांचे जीव गमावे लागलेले आहेत. त्यांना का तर तासोन तास रांगेमध्ये थांबून एवढ्या पायऱ्या चढून येताना वयोवृद्ध लोकांना त्यांना नाही ती बीपीचा वगैरे त्रास असतो, ते त्याच्यानंतर कुणाला चक्कर येणे असे प्रकार घडू नये याकरता मंदिर संस्थांनी स्वतंत्रपणे त्यांची सुसज्ज इथे अँब्युलन्स पाहिजे आणि असे लेखी आश्वासन देऊन देखील ते आश्वासन पूर्ण करत नाहीत. सुविधापासून भाविक असतील, पुजारी असतील किंवा शहरवासी असतील यांना वंचित ठेवायचं काम हे मंदिर समितीचे काही अधिकारी असतील हे ठेवत आहेत. तरी हे जे काही लवकरात लवकर ही मागण्या आहेत, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू राहील. मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब जे तुळजाभवानी देवी मंदिरचे अध्यक्ष आहेत यांची याच शिष्टमंडळाने आम्ही सर्वांनी तास ते 1.5 तास बैठक घेतली होती आणि आमची चर्चा झाली होती. आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ते याच मागण्या होत्या की महाद्वारामधून प्रवेश दिला गेला पाहिजे. त्यानंतर जो भक्तांना त्या गाडशील मार्गाचा जो प्रवेशद्वार आहे मंदिरामध्ये जाण्याचा याच्या बाबतीत त्रास होतो करतो याच्या बाबतीत आम्ही सांगितलं केलेलं होतं. आणि या पेड दर्शनच्या बाबतीत आम्ही सांगितलं होतं की जे काही मंदिरामध्ये जे गडबड घोटाळा किंवा भक्तांमध्ये असमंजसपणा येतो करतो आणि भक्तांना असुविधा जे होतात त्या पेड दर्शनाच्या मोठ्या माध्यमातून होऊ लागलेल्या आहेत. यापूर्वी आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये आज जी भक्तांची संख्या आहे याच्यापेक्षाही मोठी संख्या ज्या वेळेस तुळजाभवानी देवीना मंदिरामध्ये मोठमोठ्या जे दर्शन मंडप वगैरे उपलब्ध नव्हते त्यावेळी प्रदक्षिणा मार्गावरती अभिषेक लाईन आणि दर्शन लाईन लागत होती. अशा वेळी सुद्धा भक्त कधी नाराज होत नव्हता, शिवीगाळी करत नव्हता. त्यावेळेस सगळं व्यवस्थित होतं आणि जी शेकडो प्रमाणामध्ये आज पोलीस आणि सुरक्षा गार्ड आहेत आणि कर्मचारी आणि अधिकारी आहेत असा प्रकार त्यावेळेस नव्हता, तरी सगळं व्यवस्थित होतं. आज एवढे सुरक्षा गार्ड आहेत, एवढे दर्शन मंडप आहेत, एवढे कर्मचारी आहेत, तरी असुविधाने भरलेलं हे तुळजाभवानी मंदिर आहे. हे असं का होतं तर याचं प्रमुख कारण म्हणजे या अधिकाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्व लोक जे आहेत ते तुळजाभवानी देवी मंदिर जे आहे याच्या रूढी रीती चाली आणि परंपरा माहीत नसलेले लोक आहेत.
जे तुळजापूर शहरातील अनुभवी लोक आहेत ते याच्यामध्ये याचा भरणा नाही. त्यामुळं कशाही प्रकारे आगळे वेगळे आणि चुकीचे निर्णय घेतात आणि गोंधळ निर्माण होतो. तरी हे होऊ नये आणि भक्तांना नाराज होऊ नये आणि भक्तांमध्ये कुठल्याही प्रकारची तुळजापूरमध्ये गेल्यानंतर आमची असुविधा झाली हे वाटू नये म्हणून हे उपोषण आहे.